टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मीरा रोडमध्ये येत आहेत आणि त्या सभेची जी तयारी जी आहे ही सकाळपासूनच या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी मनसेच्या पदाधिकारी जे आहेत हे राज ठाकरे यांच्या सभेचं जे स्टेज असणार आहे त्या स्टेजचं पूजा जी आहे ही मनसे पदाधिकाऱ्याकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। मीरा रोडच्या नित्यानंद नगर ही आहे आणि येथील रस्त्यावर ही सभा होत आहे। येथून जवळच असलेलं सेंट पॉल शाळेला सुद्धा आज दिवसभरासाठी सुट्टी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूण 24 बाय 28 फूट एवढा स्टेज जो आहे हा या ठिकाणी राज ठाकरे यांच्या सभेसाठी बांधण्यात येणार आहे। मनसेच्या शाखेचं उद्घाटनही राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आणि ज्या ठिकाणी मनसैनिकांनी मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्याला चोप दिला होता ते जोधपूर स्वीट अँड फरसान हे जे दुकान आहे या सभेपासून अवघ्या 300 मीटरवर अंतरावरती आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्ण राज ठाकरेच्या सभेची जी आहे ही या ठिकाणी तयारी झालेली आहे। राज ठाकरेच्या स्वागतासाठी जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बॅनर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि माझ्या बाजूला जर बघितलं तर मनसेची ही शाखा आहे ज्या शाखेचं राज ठाकरे उद्घाटन करणार आहेत। त्यानंतर ज्या ठिकाणी जोधपुरी या ठिकाणी जे स्वीट मार्ट होतं त्याच स्वीट मार्टच्या ठिकाणी संध्याकाळी जवळपास 6 वाजता राज ठाकरे जे आहेत हे त्या ठिकाणी येतील आणि त्यानंतर राज ठाकरेंचं जंगी स्वागत करत राज ठाकरेंना या सभास्थानी घेऊन येणार आहेत। जेव्हा या ठिकाणी 4 जुलैला आपलं जे अमराठी व्यापाऱ्यांनी मीरा रोडमध्ये एक मोठा मोर्चा काढलेला होता आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून 8 जुलैला मराठी अस्मितेसाठी जो आहे हे या ठिकाणी मराठी एकीकरण समितीनं सुद्धा या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला होता। आता सध्या माझ्यासोबत जे आहेत या ठिकाणचे मनसेचे पदाधिकारी आहेत कशा पद्धतीनं आजची तयारी असणार आहे राजसाहेबांच्या स्वागतासाठी इथला मनसे सैनिक कसा तयार आहे? आजच्या ह्या जो कार्यक्रम आहे जो आजचा जो मेळावा आहे जो राजसाहेब आज येणार आहे तिकडे तर आता हे आमचं मंडपाचं काम चालूच आहे आणि उत्साह सगळ्या लोकांचा मीरा भाईंदरमधले सगळे लोकांचा एवढा उत्साह आहे मनसेवाले इतर बाकीचे पक्षवाले सगळ्यांचा उत्साह की राजसाहेब इकडे येत आहेत आणि राजसाहेबांनी आज इथे येऊन काहीतरी मार्गदर्शन करतील आणि मोठ्या प्रमाणात काहीतरी त्यातून घडेल अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि आता सगळी आमची तयारी चालू आहे। आमचे सगळे पदाधिकारी इकडे आहेत मनसेचे त्यांची तयारी चालू आहे आणि आजचा कार्यक्रम चांगला होईल। आमची एकूण किती पब्लिक या ठिकाणी जमेल आणि राजसाहेब कुठे येतील राजसाहेबांचं आगमन कसं होईल आणि सभेकडे कसे येतील? पहिलं साहेब बालाजी सर्कल जवळ येतील तिथे त्यांचं स्वागत होईल आणि तिथून स्वागत होऊन ते नंतर मग स्टेजवरती येतील। निश्चितच या ठिकाणच्या मनसे सैनिकांमध्ये कसा आनंद आहे कारण जो वाद निर्माण झालेला होता मराठी माणूस हा रस्त्यावर उतरलेला होता पोलिसांनी याचा परवानग्या नाकारलेल्या होत्या आणि आज स्वतः राज ठाकरे मीरा रोडमध्ये येत आहे ते काय ते कसा बोलू मी है ना ते बरेच उत्साहित आहे है ना त्यांच्या मनापासून काय आहे ना ते सांगायला येत नाही आता है ना ते उत्साहित आहे आणि माननीय राजसाहेब 22 वर्षाच्या नंतर 22-23 वर्षाच्या नंतर मीरा रोडमध्ये येत आहे ठीक आहे आणि आम्ही उत्साहित आहे त्यांचं स्वागत करायला आणि ते लोक सगळे एकत्रित झाले आहे होणार आहे इकडे। निश्चितच आजच्या राज ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण जेव्हा मराठी आणि अमराठीचा मुद्दा या ठिकाणी गाजलेला होता आणि त्यानंतर आज या ठिकाणी राज ठाकरे येऊन नेमकं इथल्या मराठी माणसांना काय संबोधित करणार आहेत याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड TV9 मराठी मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।